हा, आणि आता आपण हे जे कटोरी पॅटर्न कापून घेतलंय त्याची गळ्याची उंची घेऊन आपण त्याला डिझाईनचा गळा टाकून घेऊया. जसं की शिद्या पट्टीवालाच गळा करणार आहे आपण अगदी सिंपल मध्ये. तर इथे 9.5 घेऊया. 9.5चं चालेल, 10चं चालेल? 10चं. हां, मग अर्धा इंच एक्स्ट्रा खाली, आणि याच्या निम्मे, याच्या पण निम्मे, आणि याच्या पण निम्मे. या सगळ्यांना सॉरी, पहिल्या नंबरला आतमध्ये या, दुसऱ्या नंबरला काहीच नाही, तिसऱ्या नंबरला 1 इंच. हे सगळं एकत्रित जोडा आणि हा मटका कापून घेऊ. हो. हा मटका गळा तुमचा असा दिसणार आहे. शिदापलटी करून आणखीन थोडा मोठा होऊन जाईल. नंतर खालच्या बाजूला मी इथे कैची मारून ठेवते की जेणेकरून तुम्हाला टक्स कसा द्यायचा ते समजेल. उंची टक्सची घ्यायची 5 इंच. सगळं रेडी पॅटर्न. तुम्हाला फक्त एवढं धरून दाबायचं आहे. मग याचं कसं करायचं, तर याचं सुद्धा आपण रेडीच करणार. याला आधी शोल्डर हे दोघांचं जोडा. मी तुम्हाला सांगितलं होता तसा टक्स आखलेलाच आहे याच्यावर. यांना उडवून द्या. हा टक्स मोकळा करायचा का? नाही, कपड्यावर नाही ना. तुम्ही नका मोकळा करू, मी तुम्हाला मोकळा करून दिलेला आहे. का तर तुमच्या लक्षात यावं की आणली कटोरी. मग आता हे छान असं दाबलं की बरोबर अशी कटोरी येते आणि परफेक्ट बसते. ठीक आहे. जोडताना कधी काही लेडीजला असं टोक दिसलेलं चालत नाही. टोक दिसलेलं चालत कोणाला नाही. काय येतं माहिती का, तुम्ही ही जी टीप मारतात ना, असं धरलं, टोक मारली, टीप मारली की तुम्ही अशी पटकन काढता. पटकन काढले की टोक तयार होतो. म्हणून सरळ वर काढायचं. उंची आता ह्याच पॅटर्नची जर उंची कमी करायची असेल, पटूक असेल ती व्यक्ती, तर इथून अर्धा इंच डायरेक्ट काढून टाकायचं, बुशवून टाकायचं. जर छोटी उंची तशीच पाठीची पण उंची कमी करून टाकायची, अर्धा इंच काढून टाकायची. ठीक आहे. आणि आता आपलं पॅटर्न हे कम्प्लीट झालेलं आहे. आपण याच्यासाठी लागणारी बाही पण बनवून घेऊया. पॅटर्नवरून नाव टाकलं सगळीकडे आपण. यांचे 2 जागे राहिले. 34 ना. हो. कटोरी. समजा याच्यावरून आपल्याला कमी करायचं म्हटलं कटोरी, तर मग थोडी पाव कमी करायची. मोंड्याची बाजू आणि याची बाजू सगळ्याच पाव मंगाच्या सारखे आपण प्रिन्स कटला केलेलं होतं तसंच. आणि आता आपण बाही मी तुम्हाला मोठीच बनवून देणार आहे. छोटी कशी बनवायची त्याची ट्रिक दिलेली. 34 अधिक अर्धा बरोबर 34. 34 अधिक अर्धा म्हणजे 9. आणि उंची जेवढी तेवढी घेते म्हणजे काय होईल की तेवढी बाही बनवता येईल. एक 3च्या ऐवजी 3.5 इंच खाली या. आणि आपण कटोरी ब्लाऊजच्या 34च्या पॅटर्नची बाही बनवत आहोत. 2 इंच आतमध्ये या. तिरकस रेषा द्या. बाही फिटिंग घ्या. जसं की आपण एका हेल्दी व्यक्तीची बाही बनवतोय समजा, तर 6 अधिक 1.5 तिरकस रेषा. आणि बाही बनवताना असा एक सेट आणि असा एक सेट कट. आणि आता याच्यावर आपण ही बाही. आणि याला जर थोडीशी खाली डिझाईन बनवायची चेक्समध्ये तर काय नाही, 3 इंच याला हाफ करा. इथे हाफ जसंच्या तसं ठेवा. तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे डिझाईन, फक्त मी जस्ट करून दिलेली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती करायची, नाहीतर प्लेन आखून घ्यायची. जेव्हा पण तुम्ही बाही बनवाल तेव्हा अशी अस्तरावर कापायची, कपड्यावर कापायची नाही. आणि अशी छान टीप मारून घ्यायची. इथे टीप मारायला सुरुवात केली,
इकडे टीप मारली, इकडे आणि पलटी, बस. आणि परत हा टोप हातची लाईन जॉईंट, लेस लावून द्यावं, झालं. बाही डिझाईन रेडी. आणि ही आहे 34ची बाही. बाही संपली. हो.